शाही पनीर मसाला भाजी करू. टेस्टी अशी भाजी. नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. शाही पनीर मसाला करण्यासाठी पहा, हे अर्धा किलो पनीर मी बाजारातून डेअरीतून विकत आणलेलं आहे. फ्रेश असं हे पनीर आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. चौकोनी असे तुकडे करून घेणार आहे मी. अर्धा किलो हे पनीर आहे. आणि ग्रेव्हीसाठी पहा, हे लालबुंद असे 4 मोठे टोमॅटो आहेत, 5-6 कांदे आहेत आणि त्यामध्ये आता आलं, लसूण, हिरवी मिरची असं घेतलेलं आहे. 15-20 लसणाच्या पाकळ्या गावरानी लसूण, 4-5 मिरच्या आहेत, 2 इंच आल्याचा तुकडा आहे. ते वाटण आपण करून घेणार आहोत. आणि 2 टेबलस्पून हे मगजबी आहे आणि 2 टेबलस्पून हे काजू तुकडा आहे. तर हे सुद्धा मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करणार आहोत. ग्रेव्हीसाठी भाजी टेस्टी तयार होते. शाही पनीर मसाला. तर ही काजू मगजबीची पावडर करून घेतलेली आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची याची ठेचा करून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये मी ते घातलेलं आहे. जाडसर असं ते वाटण तयार करून घेणार आहे. पहा, मिक्सरमधून फिरवून ते वाटण तयार झालेलं आहे. छान असे जे टोमॅटो आहेत लाल, त्याचे असे चिरून घेतलेले आहेत, छोटे तुकडे करून घेतलेत आणि ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून त्याची प्युरी करून घेत आहे. टोमॅटोची प्युरी करून घेत आहे. तर दोनदा करून असं मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे. पातेलीमध्ये एका छोट्या काढून घेतली आहे पहा. तर ही टोमॅटोची प्युरी अशी करून झाल्यानंतर त्याच भांड्यात मी कांदा त्याची सुद्धा पेस्ट करून घेणार आहे. तर हा चिरलेला कांदा आहे पहा. आणि हे सुद्धा मिक्सरमधून मी कांदा घालून घेते आणि त्याची पण प्युरी करून घेत आहे. जाडसर अशी कांदा टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे पहा, मिक्सरमधून फिरवून. आणि काजू मगजबी याची सुद्धा पेस्ट तयार झालेली आहे. पाणी घालून मी ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे फ्रेश क्रीम आहे. दुधावरची साय सकाळीच मी काढून ठेवली ती आहे. आणि हे आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आहे. तर भाजीची ही सर्व पूर्वतयारी झाली आहे. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 4 टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे. बटरमध्ये केली तरी चालतं आहे, पण मी साजूक तुपात ही भाजी करत आहे. तेलात केली तरी हरकत नाही, पण आपण ही शाही पनीर मसाला करीत आहोत, त्यामुळे साजूक तूप किंवा बटरमध्ये केली तर ही भाजी टेस्टी होते. पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. अर्धा किलो पनीर घेतले, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आणि तूप पातळ झाल्यानंतर कांदा त्यामध्ये घातलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. आणि कांदा कोरडा होईपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा हा कच्चा राहायला नको, नाहीतर भाजीची टेस्ट बिघडून जाते. म्हणून कांदा आपण छान परतून घेणार आहोत. कांदा चांगला परतला गेला, कोरडा झाला की मग त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घातलेली आहे. टोमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही कमी किंवा जास्त गरजेनुसार आपण लो टू मीडियम हीटवर आपण हे परतून घेणार आहोत. तूप सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा कच्चा राहायला नको, नाहीतर भाजीची टेस्ट बिघडते. म्हणून टोमॅटोसुद्धा त्याची प्युरी आपण चांगली परतून घेणार आहोत तूप सुटेपर्यंत. त्यामध्ये आता 2 टेबलस्पून लाल मिर्च पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि 2 टेबलस्पून पनीर मसाला घातलेला आहे. तर हे सुद्धा कोरडे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग त्यामध्ये घातला आहे. आणि हे सर्व पुन्हा ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोरडे मसाले परतून घ्यायचे आहेत. चांगलं परतलं गेलं की तूप सुटतं भाजीला, म्हणजे आपले हे सगळे मसाले चांगले परतले गेले असं समजायचं. आपण तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. निराली माई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा. तसंच कथा आहे, भजन आहेत.
आपण कहाणी आहे, आपण ते नक्की ते व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी चांगली परतवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण गरजेनुसार कमी किंवा मीडियम करू शकतो. त्यानुसार आपण ही भाजी चांगली परतवून घ्यायची आहे. चांगली परतली गेली भाजी म्हणजे ग्रेव्ही चांगली परतली गेली म्हणजे भाजी टेस्टी होते. थोडासा वेळ लागतो पण टेस्टी होते. काजू आणि मगज बी ती पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे. 4 टेबलस्पून तयार झाल्यानंतर ती पेस्ट ती घातलेली आहे. सर्व छान ही पेस्ट त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि परतवून घ्यायचं आहे. परत चांगलं परतलं की टेस्टी अशी शाही पनीर भाजी आपली तयार होईल. पार्टीच्या वेळेस अशी आपण भाजी करू शकतो. पाहुणे येणार असतील, काही पार्टी आपल्याला करायची असेल, अशा वेळेस आपण ही भाजी करू शकतो. तर मी 31लाच ही भाजी केलेली आहे. तर त्यामध्ये आता हे फ्रेश क्रीम घातलेलं आहे पहा. दुधावरची साय त्यामध्ये घालून फ्रेश क्रीम घालून ही भाजी चांगली परतवून घेत आहे. 1 टेबलस्पून साय मी वरतून गार्निशिंगला ठेवणार आहे. प्लेटिंग करते वेळेस घालणार आहे ती. बाकीची सगळी साय 3 टेबलस्पून जवळजवळ ती घातलेली आहे. दुधावरची साय मी त्यामध्ये काढून ती घातलेली आहे. तर असं हे फ्रेश क्रीम घातल्यानंतर पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर ही भाजी करण्यासाठी जवळजवळ मला 20 मिनटं लागलेत, 20 ते 25 मिनटं. आणि गरजेनुसार मी लो टू मीडियम हीटवर ही भाजी केलेली आहे. 6 ते 7 माणसांसाठी पुरेशी आहे. अर्धा किलो पनीर मी घातलेलं आहे. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. क्रीम घातलेला आहे आपण, काजू पेस्ट घातलेली आहे, मसाले घातलेत. सगळं मिक्स झाल्यानंतर पनीरचे तुकडे त्यामध्ये आपण घातलेले आहेत. पनीरचे तुकडे आपण काही तुपात तळलेले नाहीत किंवा तेलात तळलेले नाहीत. तर असे पनीरचे तुकडे डायरेक्ट आपण भाजीत घातलेत आणि सर्व ग्रेव्ही मसाला जो काय आपण घातलेला आहे त्या पनीरला कोट करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खालून वरून सगळं छान मिक्स झाल्यानंतर पनीर आणि ग्रेव्ही मसाला, मग आपण त्यामध्ये 2 कप पाणी घालू. आपल्या गरजेनुसार आपल्याला किती दाटसर हवी आहे भाजी त्यानुसार आपण पाणी घालू शकतो. तर अशी ही भाजी आपल्याला करून घ्यायची आहे. ग्रेव्ही चांगली परतली गेली की भाजी तयार होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. टेस्टी अशी भाजी तयार होते. त्यामुळे ग्रेव्ही जी आपण करतो ती छान परतवून घ्यायची आहे. पाणी घातलेलं आहे, 2 कप पाणी घातलेलं आहे मी आणि गरम पाणी घातलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर परतवून घेतल्यानंतर पनीर आणि सगळी ग्रेव्ही 1-2-4 उकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. 2-4 उकळ्या काढून झाल्यानंतर भाजी आपण झाकण ठेवून बंद करायची. गॅस बंद करून, म्हणजे छान तरी दिसते भाजीवर. कोथिंबीर घातलेली आहे आणि आता चांगल्या उकळ्या आलेल्या आहेत. 1-2-4 उकळ्या आल्या आहेत आणि गॅस मी बंद केला आहे आणि आता प्लेटिंग करते आहे पहा. ते शूटमध्ये नीट आलं नाही पण हरकत नाही. मी चांगली अशी भाजी टेस्टी तयार झालेली आहे आणि प्लेटमध्ये मी ती काढली आहे पहा. आणि पराठ्यांबरोबर ती भाजी मी खाणार आहे. तर अशी मी पराठे आणि शाही पनीर अशी भाजी बनवली आहे. तर ही डिश कशी वाटली ते नक्की कळवा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.